डान्स भारी आहे, पण अशी पाण्याची नासधूस जर तुम्ही बेंगलोरमध्ये करताना सापडलात तर तुमच्यावर 5,000 रुपयाचा दंड लागू शकतो. कारण बेंगलोरमध्ये खूप मोठी पाणी टंचाई झाली आहे. इतकी मोठी की बेंगलोरमध्ये जर कोणी पाण्याचा गैरवापर करताना दिसला तर त्यावर दंड लावला जातो. आणि बऱ्याच सोसायट्यांनी लोकांना डिस्पोजेबल प्लेट्स आणि कप्स वापरायला सांगितले आहेत. तिथले बोरवेल कोरडे पडले आहेत आणि मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे हे अजून इंटेन्स झाले. लोकांना जर टँकरने पाणी घ्यायचं असेल तर डिमांड इतकी वाढली आहे की टँकरवाल्यांनी सुद्धा खूप रेट वाढवले आहेत. हा पाण्याचा प्रॉब्लेम होण्यामागची खूप कारणे आहेत. प्रमुख म्हणजे कावेरी नदीची पातळी कमी झाली आहे. मागच्या काही वर्षात बेंगलोरमधल्या 79% वॉटर बॉडीज ह्या गायब झाल्या आहेत आणि 88% हा ग्रीन कव्हर बेंगलोरवरचा कमी झाला आहे. याच उलट कॉन्क्रीटचे जंगल बेंगलोरमध्ये 11 पटीने वाढले आहे. आता तिथलं सरकार यासाठी काय करतं हे बघण्यासारखं राहील. पण हे जर असंच चालत राहिलं तर लोकांचे खूप हाल होतील.